उमेश पटवर्धन लिखित कथा अनुभव सादर करती पूर्वा धारप. आडबाजूच्या त्या हॉटेलमध्ये लाईट गेल्यानं आम्हाला करायला फारसं काही उरलं नव्हतं. वेगवेगळ्या भागातून आलेलो आम्ही 20-25 जण हॉटेलच्या मुख्य हॉलमध्ये नुसतेच बसून होतो. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तिथल्या प्रत्येक वस्तूला एक गूढत्व आलं होतं. तिथलं जुनाट लाकडी फर्निचर आणि भिंतीवर कधी काळी लावलेल्या फ्रेम्स त्या अपुऱ्या प्रकाशात काळपट दिसत होत्या. जुन्या बांधणीचं असल्यानं हॉटेलचं छत चांगलंच उंच होतं. अंधारात ते कितपत उंच असेल याचा अंदाज येत नव्हता, पण असावं ते बरंच उंच. वर खूप उंच कोपऱ्यात मध्येच कोणा पक्ष्यांच्या पंखांची फडफड ऐकू येत होती. बऱ्याच दिवसापासूनचे रहिवासी असावेत ते तिथले. तिथला एकंदर माहोल बघता तिथं बऱ्याच दिवसात काही साफसफाई झाली नसावी असं दिसत होतं. त्यामुळे छत जळमटांनी गच्च भरलेलं असणार याचा न बघताच अंदाज येत होता. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्हा सर्वांचे चेहरे विचारमग्न दिसत होते. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस, सू सू करत वाहणारा वारा, मध्येच खिडक्यांच्या तावदानातून चमकून जाणारी वीज, या सगळ्यांमुळे बोलून दाखवलं नाही तरी सर्वांच्या मनावर असणारा ताण चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. काही वेळापासून तर कुणीच काहीच बोलत नव्हतं. बाहेरच्या दाट काळोखाप्रमाणे पसरत जाणारी ती शांतता वातावरणातला ताण अजूनच असह्य करत होती. कोणीतरी काहीतरी बोला रे. आपण माणसं आहोत ना? या जुनाट हॉटेलमध्ये मांडून ठेवलेल्या वस्तू तर नव्हेत ना? माझं मन मलाच धडका देऊ लागलं आणि अखेर मीच ती शांततेची कोंडी फोडायचं ठरवलं. हे बघा, आपली एसटी चालू होती तेव्हा कुणी कुणाशी बोलत नव्हतं हे समजण्यासारखं आहे. पण आता आपण इथे अडकून पडलो आहोत. पाऊस कमी होईस्तोवर निघता येईल असं वाटत नाहीये. मग उगाच चिंता करत बसण्यापेक्षा आपण हा वेळ मस्त गप्पा मारत घालवू शकतो की, किंवा आपले अनुभव एकमेकांना सांगू शकतो. अनुभव? कसले अनुभव? माझ्या जवळच बसलेला एक काळा कभिन्न मिशाळ माणूस माझ्यावर गुरगुरला. हो हो हो, अरे ही आयडिया छान आहे. हे दादा म्हणतायत ना ते बरोबर आहे. जरा दूर बसलेला एक जण एकदम उल्हासित होऊन सगळ्यांच्या समोर आला आणि बोलू लागला. इथलं हे असलं वातावरण पाहून मला एक कल्पना सुचलीये. आपल्यापैकी कुणी आधी अशा वातावरणातून गेलं आहे का? अशा म्हणजे कशा? तो मिशाळ माणूस आता त्याच्यावर गुरगुरला. अशा म्हणजे अहो, अशा विचित्र वातावरणात जिथं कसलाच अंदाज येत नाहीये. सकाळपासून कोसळणारा हा पाऊस कधी थांबेल हे समजत नाहीये. आपल्या बसचा ड्रायव्हर आपल्याला इथं सोडून गायब झालाय. इथं कुणाच्याच मोबाईलला रेंज येत नाहीये. एकदम त्या माणसाला कसा उत्साह चढला होता याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. मलाही त्या माणसाची थोडी गंमतच वाटली. कमीत कमी इतरांपेक्षा थोडा वेगळा तरी वाटला तो. चला, या जीव घेण्या शांततेची कोंडी आता लवकरच फुटणार तर. मनातल्या मनात मला थोडंसं हायसं वाटलं. मला नाही ही आयडिया पसंत. आधीच इथे काय कमी त्रास आहे की आपण आपले जुने अनुभव सांगून एकमेकांना घाबरवायचं? तो मिशाळ माणूस हातावर बसलेल्या डासाला मारण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अहो साहेब, खरे खोटे कसेही सांगा की अनुभव. इथे कोण लगेच घाबरणार आहे की त्यातला खरे खोटेपणा तपासायला येणार आहे? आणि खरं सांगू, अहो अशाच वातावरणात या गप्पा मस्त रंगतात असा माझा अनुभव आहे. तो किडकिडीत माणूस त्या मिशाळ माणसाच्या जरा जवळ जाऊन म्हणाला. त्याच टेबलाजवळ एक मेणबत्ती लावलेली असल्यानं आता त्याचा गोल चेहरा त्या प्रकाशात चमकून गेला. मोठे गोल डोळे, किंचित पुढे आलेले दात आणि चेहऱ्यावर पसरलेलं एक गूढ हसू माझ्या नजरेनं टिपलं. हा माणूस आता सगळ्यांना बोलतं करणार याबद्दल माझ्या मनात काही शंका राहिली नाही. बाकीचे प्रवासी नुसताच हा संवाद ऐकत होते.
या कल्पनेला हो किंवा नाही म्हणायचाही कोणी विशेष उत्साह दाखवला नाही. या परिस्थितीचा फायदा घेत मी तर जाहीरच करून टाकलं. आपण आपल्याला आलेले असे जुने अनुभव सांगणार आहोत. हे म्हणाले तसं तुम्ही रचूनही एखादी कहाणी सांगू शकता. फक्त अट एकच, ती खरी वाटली पाहिजे. आणि हो, एखाद्याला हे सगळं ऐकायचं नसेल तर तो बाजूच्या खोलीत जाऊ शकतो. असं म्हणून मी त्या मिशाळ माणसावर सूचक कटाक्ष टाकला. सगळ्यांनीच काही सांगावं असंही नाही. काही जणांना फक्त ऐकायचं असेल तरी ते इथे थांबू शकतात. मी काहीशा विजयी मुद्रेनं त्या किडकिडीत माणसाकडे बघितलं. त्यावर तोही माझ्याकडे बघून बरबक्कम हसला. त्या क्षणी काळाच्या त्या तुकड्यापुरते तरी आम्ही एकमेकांचे जिगरी दोस्त झालो. चला मग कोण पहिल्यांदा पुढे येतंय? माझ्या बोलण्याचा धागा पकडून तो किडकिडीत माणूस थोडा मोठ्यानेच म्हणाला. आम्ही दोघांनी अपेक्षेने समोरच्या लोकांकडे पाहिलं. कुणाच्याही चेहऱ्यावर ढिम्म माशी हल्ली नव्हती. आम्ही पुतळ्यांशी तर बोलत नव्हतो ना. काही क्षण अशाच शांततेत गेले. मी किंचित नाराज होऊन हळूहळू माझ्या जागेवर जाऊन बसलो. बहुधा इथं काहीच होऊ शकत नव्हतं. मी सुरुवात केली तर चालेल का? कोपऱ्यातून एक दबका आवाज आला आणि सगळ्यांच्या माना त्याच्याकडे वळल्या. टक्कल पडू लागलेला एक मध्यमवयीन माणूस हळूहळू चालत सर्वांसमोर आला. त्याचे डोक्यावर जरा उरलेलेच ते केस कुरळे होते. उंची बरीच कमी होती. कमरेला सैलसर बसणारी पॅन्ट तो अधूनमधून वर ओढत होता. मी व माझ्या नव्या दोस्तानी म्हणजे त्या किडकिडीत माणसानी एकाच वेळी एकमेकांसमोर बघितलं. आमची कल्पना हळूहळू का होईना सफल होत होती. आता सर्वजण तो माणूस काय सांगतो या उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहू लागले. मगाशी पसरलेली मरगळ आता थोडी थोडी दूर होऊ लागली होती. माझी ओळख वगैरे यात वेळ न घालवता मी थेट माझा अनुभव सांगतो. काही वर्षापूर्वी मी इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला असतानाची गोष्ट आहे ही. असं म्हणून तो किंचित थांबला. खिशातून रुमाल काढून तो थोडा खाकरला आणि परत बोलू लागला. हा, तर त्या दिवशी कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे होता. मी कॅरम टुर्नामेंटमध्ये भाग घेऊन एक सामना जिंकत अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलो होतो. पण तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. स्पोर्ट्स कमिटी मेंबर्सची एकमेकात चर्चा चालू झाली. इतक्या उशिरा अंतिम सामना घ्यावा का नाही याबद्दल ती असावी. शेवटी उलट सुलट चर्चा होऊन ते आमच्याजवळ आले आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या आम्हा दोघांना बोलावून त्यांनी आमचं मत विचारलं. माझं घर जरी कॉलेजपासून 7 ते 8 किलोमीटरवर असलं तरी माझ्याकडे स्वतःची बाईक होती. त्यामुळे मला अजून थोडं थांबायला काहीच अडचण नाही असं मी सांगितलं. माझा अंतिम फेरीतला प्रतिस्पर्धी जवळच राहत असल्यानं तोही तयार झाला आणि अंतिम सामना लगेचच चालू केला गेला. सामना अतिशय रंगला. शेवटची गेम तर अतिशय चुरशीची होऊन मी तो सामना जिंकला. पहिल्याच वर्षी मी कॉलेज कॅरम चॅम्पियन झालो होतो. पण हे सगळं होईपर्यंत रात्रीचे 11 वाजून गेले होते. कपाळावर जमत चाललेला घाम रुमालानं पुसून त्यानं एक पॉज घेतला. कॉलेजमधल्या त्या दिवसांची, त्या स्पर्धेची आणि चुरशीच्या सामन्यात मिळालेल्या विजयाची आठवण होऊन त्याचा चेहरा खुलला होता. जणू ती स्पर्धा आत्ता त्याच्या समोर घडत होती आणि मिळालेल्या विजयाच्या नुसत्या आठवणीनं झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर चमकत होता. पण हा अनुभव खचितच भीतीदायक किंवा गूढ नव्हता. म्हणजे त्यानंतर असं काय झालं होतं? रात्रीच्या वेळी त्याला एकट्याला बाईकवरून घरी जायचं होतं. काय घडलं असेल जाताना? आम्ही अंदाज बांधू लागलो. तो पुढं काय सांगेल याची उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती. तिथलं सगळं संपवून मी घरी जायला निघालो. घरी जाण्याचा रस्ता तसा चांगला असला तरी मध्ये मध्ये काही भाग मोकळा म्हणजे वस्ती नसलेला होता.
रस्त्याच्या एका बाजूला झाडं आणि थोडं पलीकडे शेतं आणि दुसऱ्या बाजूला खळाळून वाहणारा कॅनॉल असा मधून मधून मी बाईकवर चाललो होतो. तो माणूस इथे थांबला. हातातल्या रुमालानं कपाळावर जमू लागलेले घर्मबिंदू त्याने टिपले. जणू आता तो त्या प्रसंगात पूर्णपणे शिरला होता आणि ते सगळं अनुभवत होता. बाईकवर त्या मोकळ्या रस्त्यानं मी एकटाच भरधाव वारं कापत पुढे चाललो होतो. वाऱ्याचा सू सू आवाज कानाशी खेळत होता. तसंही त्या रात्री वारं चांगलंच सुटलं होतं. डावीकडची झाडं त्या वाऱ्यामुळे विचित्र प्रकारे हालत होती. त्यांच्या पानांची सळसळ, बाजूला कॅनॉलमधून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज यामुळे एक विचित्र ताण माझ्या मनावर येऊ लागला होता. स्पष्ट सांगायचं तर मला आता त्या निर्जन भागातून एकट्यानं जायची थोडी थोडी भीती वाटू लागली होती. पण त्याचबरोबर इतके सामने एकामागून एक एकाग्रतेने खेळल्याने आलेला शीण आणि ते भणाणतं वारं यामुळे डोळ्यावर झापड येत होती. खरं तर अशा अवस्थेत पुढं पुढं जात राहणं धोक्याचं होतं. पण म्हणून गाडी बाजूला घेऊन तिथं थांबणं अजूनच धोक्याचं ठरलं असतं. मग मनाचा हिया करून मी पुढे पुढे जात राहिलो. धाड! एकदम माझी बाईक कशाला तरी धडकली आणि मी जागा झालो. हो, मी जागा झालो कारण त्या आधीचे काही क्षण मला अजिबात आठवतच नाहीयेत. म्हणजे कदाचित झापड येऊन मी काही क्षण झोपेत किंवा गुंगीत होतो, पण सरळ रस्ता असल्यानं बाईक पुढे पुढे जात राहिली असेल. त्या धडकेनं मी एकदम भानावर आलो, पण तोवर उशीर झाला होता. रस्त्यात मध्येच आलेल्या कोणाला तरी माझ्या बाईकची धडक बसली होती. माझा तोल जाऊन मी रस्त्यावर थोडा दूर फेकलो गेलो आणि बाईक हातातून निसटून दूर फरफटत गेली. घासत गेल्यानं माझ्या शरीराची एक बाजू ठिकठिकाणी सोलवटली गेली आणि गुडघ्याला आणि हाताला चांगलाच मुकामार बसला. आणि तो माणूस, तो पालथा होऊन विचित्र प्रकारे हातपाय झाडत होता. मी कसाबसा उठून त्याच्या जवळ गेलो आणि त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण तो माणूस जड असल्याने मला फारसं काहीच करता आलं नाही. विशेष म्हणजे आमच्या दोघांच्या तोंडून किंचितही आवाज फुटला नव्हता, किंबहुना फुटत नव्हता. तिथं उरली होती एक भयान शांतता, पानांची सळसळ आणि कॅनॉलच्या पाण्याचा खळखळाट. त्या माणसाच्या मानेखालून रक्त वाहू लागलं होतं. मी भीत भीत त्याचा चेहरा बाजूला वळवला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मला अजून एक धक्का बसला. त्याचा चेहरा एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे होता, पण त्याचे डोळे, त्याचे अर्धवट उघडे डोळे पूर्ण पांढरे पडले होते. बुबुळ नसलेले डोळे आणि तो चेहरा मी जन्मभर विसरू शकणार नाही. माझा भीतीने थरकाप झाला. तो चेहरा मी फार काळ पाहू शकलो नाही. काही एक ठरवून मी उठलो व त्याला तिथे सोडून कसा बसा खुरडत खुरडत माझ्या बाईकपाशी पोहोचलो. बाईक चालूच होती. मी तिला उभी करून कसा बसा बाईकवर बसलो आणि हळूहळू पुढे जाऊ लागलो. माझी झोप आता पूर्णपणे उतरली होती. हृदय दुप्पट वेगानं धडधडत होतं आणि सगळं शरीर ठणकू लागलं होतं. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो माणूस इथे थांबला. त्याच्या स्वरातली थरथर आम्हाला स्पष्टपणे जाणवत होती. आता त्याचं शरीर थोडंसं कंप पाहू लागलं होतं आणि आम्ही सगळे केवळ अवाक होऊन हे सगळं ऐकत होतो, अनुभवत होतो. थोडं अंतर पुढे गेल्यावर मात्र माझं मन मला खाऊ लागलं. एखाद्यानं डोळे पांढरे करणं या शब्द प्रयोगाचा अर्थ आता मला समजत होता. म्हणजे तो माणूस मरणाच्या दारात उभा होता. एकदम तो विचार मनात चमकला. मी एकाला मरणाच्या दारात ढकललं आणि मी पळून चाललो होतो. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. माझ्याही नकळत मी यू टर्न घेतला आणि त्या माणसाला वाचवायला परत मागे फिरलो. मी त्याच्यापासून किती अंतर पुढे आलो होतो ते कळत नव्हतं, पण मी अंदाजानं गाडी पुढे पुढे नेत राहिलो. एवढं बोलून तो माणूस थांबला. हे सगळं सांगून आणि परत अनुभवून बहुधा त्याच्या घशाला कोरड पडली होती. ते ओळखून मी उठून त्याला पाण्याचा ग्लास दिला. गटागटा पाणी पिऊन झाल्यावर त्यानं परत बोलायला सुरुवात केली.
मी गाडी पुढे पुढे नेत होतो. माझ्या अंदाजापेक्षा कितीतरी पुढे येऊनही मला रस्त्यावर कुणीही दिसलं नाही. त्यामुळे तर मी वेडापिसा झालो. जिथे ऍक्सिडेंट झाला होता असा माझा अंदाज होता त्या भागात मी 4-5 वेळा पुढे मागे चक्रा मारल्या, पण ना मला तो माणूस दिसला, ना त्याच्या काही खुणा, ना रस्त्यावर सांडलेलं त्याचं रक्त. मग मी परत फिरलो. त्या बधीर अवस्थेत गाडी चालवत मी कसा बसा घरी पोहोचलो. बूट आणि कपडे काढून बिछाण्यावर अंग टाकलं. मध्येच मला जाग आली तेव्हा मी तापाने फणफणलो होतो. त्या माणसाला पुढे जास्त बोलवेना. त्यानं बोलणं संपल्याची मला खूण केली आणि मनाचं ओझं मनावर बाळगून असल्यासारखा तो हळूहळू चालत त्याच्या जागेवर जाऊन बसला. एवढ्यात हॉलमध्ये येण्याच्या मुख्य दरवाजापाशी काहीतरी आवाज झाला आणि सगळेच त्या दिशेने पाहू लागले. तिथं रक्तबंबाळ अवस्थेत एक माणूस दाराच्या चौकटीला धरून कसाबसा उभा होता. आम्ही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिलेलो असताना तो कसाबसा चालत सगळ्यांसमोर आला. आता तो सगळ्यांना नीट दिसला. त्याच्या अंगावरच्या कपड्यांची लक्तर झाली होती. अंगावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या जखमा होऊन काही ठिकाणाहून रक्त वाहत होतं. विशेषतः त्याच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं, कारण कपाळाला एक मोठी खोक पडल्यामुळे रक्ताचे ओघळ चेहऱ्यावरून वाहून चालले होते. एक डोळा खोपणीतून बाहेर येऊन लोंबत होता. बस दरीत कोसळल्यावर दाराजवळ असल्यानं मी बाहेर फेकला गेलो आणि एका झाडाला डोकं आपटून बेशुद्ध होतो वाटतं काही तास. दरीतून वर चढत चढत इथवर कसा आलो ते माझं मलाच माहिती. तुम्ही सगळे इथे कधी आणि कसे पोहोचला आणि तुम्हाला कोणाला काहीच लागलं नाही का? तो प्रश्न विचारत होता तोवर त्याच्या रक्ताचा उष्ण वास आमच्या नाकात शिरून आम्ही वेडेपिसे झालो होतो. बराच वेळ काहीच न खाल्ल्याने प्रचंड भूक लागली आहे ही जाणीव होऊन आमच्यातला प्रत्येक जण आपापल्या जागेवरून उठून त्याच्या दिशेने सरकू लागला. ते पाहून त्या माणसाला काहीतरी जाणवलं आणि त्याही अवस्थेत पळत पळत तो दरवाजाजवळ गेला आणि बघता बघता दरवाजाच्या बाहेर पडून पळू लागला. हातचं सावज असं निसटून जाताना पाहून आम्ही वेडेपिसे होऊन त्याच्या मागे धावलो. तोवर तो बाहेरून आत येणाऱ्या एकाला धडकून पडला. तो आमच्या बसचा चालक होता. मला वाचवा, मला वाचवा. त्या चालकाच्या पायाशी लोळण घेत तो त्याची विनवणी करू लागला. तोवर त्याच्या पोटाखाली एक बोट घालून आमच्या चालकाने बोटानीच त्याला वर उचललं आणि अलगद दरवाजाजवळ असलेल्या एका टेबलावर निजवलं. दोन्ही हात त्याच्या पोटात घुसवत त्यानं त्याचा कोथळा बाहेर काढला आणि उष्ण रक्ताची धार स्वतःच्या सुळ्यांवर धरत त्यानं आम्हाला सूचक इशारा केला. आनंदानं आम्ही सगळे त्या टेबलाभोवती जमलो. आमची भूक भागवणाऱ्या त्या माणसाला आम्ही पूर्ण बोलू दिलं नव्हतं, पण जेवण झाल्यावर अनुभव सांगायची पहिली संधी त्यालाच द्यावी असा विचार करत मीही त्याचा एक लचका तोडला. धन्यवाद.